आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा व्हिडिओ हा राज्यातल्या शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती देणार आहे आणि त्या अनुषंगाने माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांचं एक महत्त्वाचं पत्र हे आज आपण जाणून घेणार आहोत। अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासन निर्णय, शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं 13 मे 2025। हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आलेलं आहे। पत्राचा विषय आहे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका क्रमांक 5206/2025, 5207/2025 व 5208/2025 बाबत आणि संदर्भ आहे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे दिनांक 9/5/2025 रोजीचे आदेश आणि शासनाचे पत्र दिनांक 28/3/2025। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। महोदय, उपरोक्त विषयाबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक 5206/2025 व अन्य संलग्न याचिकांमध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 9/5/2025 रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे। तसेच संदर्भ क्रमांक 2 येथील शासन समक्रमांक दिनांक 28/3/2025 रोजीच्या पत्रान्वये निर्गमित इतिवृत्तातील अनुक्रमांक 3 येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत। उपरोक्त न्याय निर्णयाद्वारे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम 1967 मधील नियम 682 नुसार सेवा ज्येष्ठता अनुज्ञेय करून त्यानुसार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित केले आहे। त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही 4 दिवसांमध्ये पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे, असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे। राज्यातल्या शिक्षकांच्या संदर्भात हे एक ग्रामविकास विभागाचं महत्त्वाचं असं पत्र आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।